नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नाशिकच्या दुरुनगर परिसरात एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडवली. या भागातील पाईपलाईन रोड जवळ तब्बल 150 ते 200 रेशन कार्ड कचराकुंडीत फेकले असल्याचे आढळले. या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडालाय. स्थानिकांच्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी हे रेशन कार्ड फेकून पळ काढल्याचं दिसून आलंय. या घटनेमुळे रेशन वितरण व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विशेष म्हणजे हा भाग नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित असल्याने चर्चांना उधाण आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड कचरकुंडीत कुणी आणि का फेकले याचा देखील तपास सुरू आहे. तर रेशन कार्डांचा ढीग पाहून स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीचे हे रेशनिंग कार्ड रस्त्यावरती सापडलेले आहेत. काय स्थानिक म्हणून आपली मागणी असणार? यामध्ये जेव्हा आम्हाला हे सर्व रेशन कार्ड आढळून आले तेव्हा आम्हाला दिसतंय की त्याच्यामध्ये केशरी, पांढरे आणि त्याचबरोबर येल्लो कलरचे रेशन कार्ड तिथे आहे. त्यामध्ये काही 3-4 किलोमीटरच्या आवारातल्या सर्व लोकांचे त्यामध्ये नाव आहे. मग ह्या रेशन कार्ड खाली काही योजना लाटत, ज्या केंद्र सरकारने जे काही योजना दिलेल्या आहेत त्याचबरोबर राज्य सरकारच्या जे काही योजना आहे त्याचं काही लाटण्याचं काम चालू होतं का? काही धान्य जे भेटतंय मग ते काही लाटायचं काम चालू होतं. याच्यामध्ये सखोल चौकशी अशी झाली पाहिजे. हे कुठल्याही एका व्यक्तीचं काम नसून याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण टीम सामील असल्याचा संशय आहे. या सर्वांवर मोक्काच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही कमिशनर साहेबांकडे मागणी करणार आहोत. त्याचबरोबर तहसीलदार ऑफिसला या संदर्भात माहिती देणार आहोत की एवढ्या प्रमाणात रेशन कार्ड इथे आढळून आले कसे काय आणि हे व्यक्तीकडे होते कसे काय आणि यांनी रस्त्यावर फेकले कसे काय? आपल्याला कधी हे रेशनिंग कार्ड सापडले? काल इथे सद्गुरुनगर मध्ये जो दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर तो 10 वाजेनंतर संपला. त्यानंतर काही मित्रपरिवार घरी जात असताना त्यांना 2-3 रेशन कार्ड रस्त्यावरती पडलेले आढळले. तर त्यांनी चौकशी केली असता आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जवळपास 200-300 रेशन कार्ड आढळून आलेले आहे. आणि यामध्ये सर्व रेशन कार्ड जे आहे तर त्यामध्ये बरेचसे रेशन कार्ड दारिद्र्य रेषे खालचे आहे, केशरी आहे आणि बरेचसे जे रेशन कार्ड आहे त्याच्यावरती कुठलंही नावच नाहीये, कोरे रेशन कार्ड आहे. तर सदर रेशन कार्ड डुप्लिकेट आहे असं याच्यातनं जाणवतंय. एकच अधिकाऱ्याचं नाव दिसतंय रेशनिंग कार्ड? हो, काहीतरी जेटी साळुंके म्हणून कुठले तरी अधिकारी आहे त्यांचं याच्यात नाव दिसतंय. आणि त्या रेशन कार्ड मध्ये बऱ्याचशा ठिकाणी वयात खोडखाड केलेली दिसते. कुठलं तरी काहीतरी मोठं कारस्थान याच्यातनं आपल्याला आढळतंय. कुणाला कळवलं आपण या संदर्भात? काही या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला, सातपूर पोलीस स्टेशनला कळवलं होतं. तिथले पोलीस अधिकारी आले पण त्यांनी तहसीलदारांना माहिती कळवा असं सांगून ते निघून गेले. साधारण किती रेशनिंग कार्ड आहेत? काय? जवळपास 200 ते 300 रेशन कार्ड असतील. आणि यामध्ये आमच्या जवळचाच एक मित्र आहे त्यांचं देखील याच्यात नाव आढळलेलं आहे. आणि त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते पिवळं रेशन कार्ड आढळलेलं आहे. मात्र त्यांना ते नामांकित कंपनीत कामाला आहे, त्यांना पिवळं रेशन कार्ड कधी काढलेलंच नव्हतं. त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तरी देखील त्यांना ते रेशन कार्ड इथे आढळून आलंय त्यांचं देखील. या प्रकरणी स्थानिक पोलीस सखोल चौकशी करत असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. नागरिकांना देखील अशा प्रकरणांबाबत जागरूक करण्याचं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी कधी सापडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.